मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखाचा खर्च। सोशल मीडिया सांभाळण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीत हा प्रस्ताव। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीत प्रस्ताव। मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका तब्बल 25,12,786 रुपयांचा खर्च करणार आहे। महापौरांचं सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे। 1 वर्षाच्या कामासाठी या निविदा मागवण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे। या प्रस्तावावरून पुन्हा महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतुदीनुसार या निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती आहे। याआधीच मुंबई महापालिकेचा स्वतःचा जनसंपर्क विभाग आहे। या विभागात गलेलठ्ठ पगार घेऊन काम करणारे जनसंपर्क अधिकारी आहेत। त्यांच्या मदतीसाठी कंत्राटी तत्वावर काम करणारी स्वतंत्र यंत्रणा आहे। सोबत महापौर रितू तावडे यांचं सोशल मीडिया अपडेट दिसत असल्यानं ते सांभाळणारी यंत्रणाही कार्यरत असल्याचं दिसून येत आहे। मग महापौरांचं सोशल मीडिया सांभाळण्यासाठी 25 लाखांचा खर्च नेमका कशासाठी असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। महापौरांचं सोशल मीडिया सांभाळण्यासाठी जास्तीत जास्त 3 व्यक्तींची गरज ही भासू शकते। यामध्ये एक कंटेंट रायटर, एक व्हिडिओ एडिटर आणि एक ग्राफिक डिझायनर अशी टीम पुरेशी आहे। प्रत्येकी 30,000 रुपये मासिक वेतन आणि पोस्ट बूस्ट करण्याचा खर्च असा एकूण महिन्याचा 1 लाख रुपये खर्च होऊ शकतो। हे 3 कर्मचारी मिळून सर्व सोशल मीडियावरती दिवसातून किमान 10 पोस्ट सहज करू शकतात। वर्षभरात जास्तीत जास्त 12 लाखांमध्ये हे सोशल मीडियाचं काम होऊ शकतं। असं असताना 25 लाखांचा खर्च का? या आधीच नव्या स्कॉर्पिओ गाड्या असताना इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची करण्यात आलेली मागणी आणि त्यानंतर महापौर बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी काढलेलं कोट्यवधींचं कंत्राट, पुढे नगरसेवकांसाठी आयपॅड घेण्यासंदर्भात सुरू झालेल्या हालचाली, त्यामुळे चांगलाच गदारोळ झाला होता। आता सोशल मीडियासाठी काढण्यात येणारी लाखोंची निविदाही वादात सापडण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय। यावर महापालिकेने स्पष्टीकरण दिलंय। महापालिकेचं सोशल मीडिया हाताळण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असते। सोशल मीडिया हाताळणीसाठी मेसर्स रनटाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची 2 वर्षांपूर्वी नियुक्ती झाली आहे। ही संस्था तांत्रिक मनुष्यबळाचा पुरवठा करते। त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये यापूर्वीच मंजूर झालाय। याच संस्थेमार्फत महापौर कार्यालयात सोशल मीडिया हाताळण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाचा पुरवठा केला जातो। महापौरांनी यासाठी स्वतंत्र संस्था नियुक्तीची अथवा प्रसिद्धी कार्यांची सूचना केलेली नाहीये। त्यामुळे कृपया वस्तुस्थितीचा विपर्यास करू नये ही विनंती।